नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की यावर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होईल। अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडले आहेत की फिजिओथेरपीचे ॲडमिशन 12वीच्या मार्कावर होतील की नीट ज्या विद्यार्थ्यांनी दिली आहे अशा विद्यार्थ्यांना नीटच्या मार्कावर फिजिओथेरपीसाठी प्रवेश मिळेल। तर हे जे काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत, प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे होईल, फिजिओथेरपीचा कट ऑफ काय जातो, वार्षिक फी स्ट्रक्चर किती पडेल, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। फिजिओथेरपी प्रोसेस संदर्भात जर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व टाइम टू टाइम अपडेट हवे असतील तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासाठी अशाच प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती अपडेट करेल। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रवेश प्रक्रियेसंदर्भात येणारे टाइम टू टाइम अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, वळूया आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीचे ॲडमिशन कशा प्रकारे होतील। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो, ही जी काही वेबसाईट आहे ती आहे नॅशनल कमिशन फॉर अलाइड अँड हेल्थ केअर प्रोफेशनसाठी। यामार्फत यावर्षी काही नोटीस देण्यात आल्या होत्या, त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि पालक गोंधळून गेलेले आहेत की नेमका प्रवेश कोणत्या मार्कावर मिळणार आहे। या ठिकाणी आपण ही नोटीस पाहू शकतो। ही नोटीस यावर्षी 9 जानेवारी 2026 रोजी आली होती। यामध्ये त्यांनी फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपीसाठी जी काही नीट परीक्षा आहेत त्याचे पात्रता निकष कशा प्रकारे असतील या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांना माहिती दिली होती। या नोटीसचं जर सोप्या भाषेत आपण रूपांतर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जी काही फिजिओथेरपी कोर्स आणि ऑक्युपेशनल थेरपी कोर्ससाठी पात्रता देण्यात आली होती, या नोटीसमार्फत ती पात्रता आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कॅन्डिडेट मस्ट हॅव अपीयर्ड इन द नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, म्हणजेच विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देणं आवश्यक आहे। त्यासोबतच जे काही मिनिमम क्वालिफाईंग मार्क आहेत, कट ऑफ पर्सेंटाईल, ते देखील विद्यार्थ्यांनी मिळवणं अपेक्षित होतं। परंतु यानंतर एक आणखी नोटीस देण्यात आली। ही नोटीस 2 मार्च 2026 रोजी पब्लिश करण्यात आली व यामध्ये त्यांनी असं सांगितलं, जे विद्यार्थी फक्त नीट अपीयर आहेत, मग नीटमध्ये तुम्ही क्वालिफाय असाल किंवा नसाल, असे विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। पुढील वर्षीपासून फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेण्याचे जे काही नियम आहेत ते बदलणार आहेत। पुढील वर्षीपासून जे विद्यार्थी नीट पात्र आहेत व PCBमध्ये जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी 50% मार्क घेणं आवश्यक आहे व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना 40% मार्क आवश्यक असतील। तर जेही विद्यार्थी यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की यावर्षी जी काही फिजिओथेरपीची प्रवेश प्रक्रिया आहे ती नीट मार्कावर होईल। म्हणजेच यापूर्वी ज्या प्रकारे फिजिओथेरपीची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्रामध्ये होत होती, त्याच प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये फिजिओथेरपीची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, NTAच्या नव्या नियमानुसार फिजिओथेरपी प्रवेशासाठी नीट परीक्षा देणे आवश्यक आहे। परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, नीट क्वालिफाय कट ऑफ पर्सेंटाईल होणे आवश्यक नाही। म्हणजे जर तुम्ही फक्त नीट परीक्षा दिलेली असेल, मग तुम्हाला नीटमध्ये कितीही मार्क असू द्या, 10 मार्क असतील, 50 मार्क असतील, 60 मार्क असतील, असे सर्व विद्यार्थी फिजिओथेरपी प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात। नीट परीक्षा दिलेली असेल तर इतर पात्रता पूर्ण असल्यास विद्यार्थी BPT प्रवेशासाठी अर्ज करू शकतो। जी काही पात्रता आहे ती आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता।
विद्यार्थी PCB आणि इंग्लिश या विषयासह 12वी पास असणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी जनरल EWS मध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना PCB मध्ये किमान 50% गुण व जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना किमान 40% गुण असणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये PCBचा क्रायटेरिया नाही. ज्या विद्यार्थ्यांना कमी देखील PCB मध्ये मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांचे मागील वर्षीपर्यंत ॲडमिशन होत आलेले आहेत. यावर्षी जर PCB क्रायटेरिया लावण्यात आला तसा काही नियम महाराष्ट्र शासनाने काढला तर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर व व्हिडिओ मार्फत अपडेट करेल. थोडक्यात या वर्षीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती मागील वर्षीप्रमाणे चालण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिकृत माहिती CET सेल मार्फत दिली जाईल. ऑफिशियल अपडेट व यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जी काही अधिकृत माहिती येणार आहे त्यावर विश्वास ठेवा. अधिकृत माहिती व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आल्यानंतर मी तुम्हाला अपडेट करणार आहे. राहिला विषय कट ऑफचा, तर या नोटीसप्रमाणे जेही विद्यार्थी नीट परीक्षा दिलेली आहेत असे विद्यार्थी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. या वर्षीसाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया नाही. क्वालिफाईंग क्रायटेरिया पुढील वर्षीपासून लागू शकतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घ्यायचंय अशा विद्यार्थ्यांना ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कारण पुढील वर्षीपासून नीट पात्र होणं आवश्यक असू शकतं. या वर्षीसाठी जे विद्यार्थी नीट अनक्वालिफाय आहेत असे विद्यार्थी देखील फिजिओथेरपीला ॲडमिशन घेतील. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व ही सर्व प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेअर मार्फत जर तुम्हाला पार पाडायची असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत तुमची योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं. जे काही राऊंडचे नियम आहेत, रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं, कॉलेजची निवड कशा प्रकारे करायची, फिजिओथेरपीचे वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे, चांगले कॉलेज कोणते आहेत, ही सर्व माहिती तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर दिली जाते. व तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशन मिळेपर्यंत तुमची सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेअर मार्फत वैयक्तिकरित्या पार पाडून दिली जाते. तरी ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही फिजिओथेरपी ॲडमिशन असा मेसेज करू शकता. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.